हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपण कीज कन्सेप्ट स्टडी केला होता. आज आपल्याला नॉर्मलायझेशन हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. तर सुरू करूया आपण नॉर्मलायझेशनला. बघा, आता नॉर्मलायझेशन नक्की काय आहे हे तुम्हाला मी एकदा याची आयडिया देतो आणि त्यानंतर आपण याला सुरुवात करूया. ज्यावेळेस आपण डाटाबेस डिझाईन करत असतो त्यावेळेस आपल्याला काही टेबलमध्ये आपण काही व्हॅल्यूज इन्सर्ट करत असतो. आता जर आपण ज्यावेळेस व्हॅल्यू इन्सर्ट करतो आहे त्यामध्ये एखाद्या गोष्टीची एक व्हॅल्यू असते, काही वेळेस 2 किंवा 3 व्हॅल्यू पण त्या गोष्टीच्या असू शकतात. ओके, जर मी आता सपोज कॉलेजचा डाटाबेस जर घेतला तर बघा, मी सब्जेक्ट हा जर पॉईंट जर घेतो आहे मी, तर बघा मी जर कम्प्युटर घेतलं तर कम्प्युटर ह्या विषयाचा एकच सब्जेक्ट असू शकत नाही. किंवा त्याचे जर मी फर्स्ट इयर घेतलं तर फर्स्ट इयरचा फक्त एकच सब्जेक्ट असू शकत नाही, त्याच्या कमीत कमी 4 ते 5 व्हॅल्यू येतील. सेकंड इयर घेतलं तर त्याच्या 4 ते 5 व्हॅल्यू येतील. अशा पद्धतीने म्हणजे सब्जेक्ट जर म्हणलं तर त्याच्या 4-5 व्हॅल्यू होऊ शकतात. मग आपण जर घेतलं सब्जेक्ट आणि एकच व्हॅल्यू त्याची असणार आहे का? नाही, त्याचे 4 ते 5 व्हॅल्यू असणार आहे. मग जर अशा वेळेस असा जर डाटाबेस जे काही एखादी आपण एक की घेतली आणि त्या एका कीच्या 4 ते 5 व्हॅल्यूज आहेत किंवा एका ॲट्रिब्यूटच्या काहीतरी 4 ते 5 व्हॅल्यूज आहेत, ते आपण एक सोबत हँडल करू शकत नाही, बरोबर ना. आपण बघितलं की आपण टेबलमध्ये डाटा रोज अँड कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये करतो, एकाच सेलमध्ये एकच व्हॅल्यू असते. मग अशा वेळेस काय करणार, आणि असा डाटा हँडल करण्याला पण काय होतो आपल्याला इझी नाही येते, इट इज हार्ड थिंग. मग आपण काय करतो अशा ज्या वेळेस कंडिशन येतील त्यावेळेस त्या डाटाला आपण काय करतो, नॉर्मलाइज करतो, म्हणजे नॉर्मल फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करतो. आणि ते कसं कन्वर्ट करायचं किंवा काय नॉर्मलायझेशन काय आहे नक्की ते आपल्याला आज स्टडी करायचं आहे. बघा, नॉर्मलायझेशन इट इज अ डाटाबेस डिझाईन टेक्निक विच इज यूज टू ऑर्गनाइज द टेबल्स इन सच अ मॅनर दॅट इट शुड बी रिड्यूस रिडंडन्सी अँड डिपेंडन्सी ऑफ अ डाटा. ही डेफिनेशन अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला ही डेफिनेशनच नॉर्मलायझेशनचे लक्षात ठेवायची आहे. यामध्ये पूर्ण नॉर्मलायझेशन म्हणजे काय तुम्हाला समजतं. बघा, इट इज अ डाटाबेस डिझाईन टेक्निक. ओके, नॉर्मलायझेशन म्हणजे काय, एक डाटाबेस डिझाईन टेक्निक आहे आणि ती आपल्याला जे काय टेबल्स आहेत ते टेबल्स ऑर्गनाईज करण्यामध्ये हेल्प करते. आणि ते टेबल्स कशासाठी आपल्याला ऑर्गनाईज करायचे असतात किंवा का ऑर्गनाईज करतो, रिड्यूस रिडंडन्सी म्हणजे रिपिटेशन त्यामधलं कमी करायचं आहे, आणि डिपेंडन्सी डाटा जो एकमेकावरती डिपेंड असतो वन इच अदर, त्याला काय करायचं आपल्याला कमी करायचं आहे. मी आता जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, जर मी सब्जेक्टचं एक्झाम्पल घेतलं, मी सपोज घेतलं SY सब्जेक्ट, SYचं एकच सब्जेक्ट नाही असणार आहे, तिथं 5 सब्जेक्ट असणार आहेत किंवा 4 सब्जेक्ट असणार आहेत. मग ज्यावेळेस आपण घेऊ असं सपोज SY, मग तुमचा सब्जेक्ट येईल समजा DBMS, परत SY सपोज काय CGR, अशा पद्धतीने तुमचे आपल्याला एंट्रीज द्यावे लागतील. म्हणजे काय झालं की जो काय रिपीटर आपण येणार आहे ते आपण कमी करतोय. ठीक आहे, आता ते टेबलमध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये मी दाखवतो तुम्हाला. मग असे काय जे काय हे नॉर्मलायझेशन आहे याचे 3 टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ नॉर्मलायझेशन. बघा, टाईप्स ऑफ नॉर्मलायझेशनमध्ये आहे फर्स्ट नॉर्मल फॉर्म, त्यालाच आपण 1F म्हणतो. सेकंड नॉर्मल फॉर्म 2NF, थर्ड नॉर्मल फॉर्म 3rd या पद्धतीने. फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म आणि थर्ड नॉर्मल फॉर्म, हे 3 त्याचे नॉर्मल फॉर्म्स आहेत नॉर्मलायझेशनचे. तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय, मी पुन्हा एकदा सांगतो, इट इज अ डाटाबेस डिझाईन टेक्निक विच इज यूज टू ऑर्गनाइज द टेबल इन सच अ मॅनर दॅट इट शुड रिड्यूस द रिडंडन्सी अँड डिपेंडन्सी. म्हणजेच काय, नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे, जो काय आपल्याकडे टेबल असेल त्या टेबलला आपल्याला रिऑर्गनाइज करायचं, त्यामधले रिडंडन्सी आणि डिपेंडन्सी काय करायची, रिमूव्ह करायची. यालाच म्हणतात नॉर्मलायझेशन. ओके, तर आता आपण नॉर्मलायझेशनचे जे काही 3 फॉर्म आहेत ते त्यामधला आपण पहिला जो काय फॉर्म आहे तो फॉर्म पहिले बघू. फर्स्ट नॉर्मल फॉर्म. बघा, फर्स्ट नॉर्मल फॉर्म बघा, फर्स्ट नॉर्मल फॉर्म इज डिफाईन इन द डेफिनेशन ऑफ रिलेशन इटसेल्फ किंवा टेबल्स इटसेल्फ. बघा, फर्स्ट नॉर्मल फॉर्म काय डिफाईन करतो, रिलेशन किंवा टेबलचं त्याच्यासोबतचं रिलेशन. दिस रूल डिफाईन्स दॅट ऑल द ॲट्रिब्यूट्स इन अ रिलेशन मस्ट हॅव अ ॲटॉमिक डोमेन्स. ओके, बघा, डोमेन्स हा कन्सेप्ट आपण स्टडी केला होता.
बरोबर. डोमेन्स आपण ह्या कन्सेप्टला याआधीच बघितलेलं आहे. आता बघा ॲटॉमिक डोमेन म्हणजे काय, त्याची सिंगल डोमेन पाहिजे. ठीक आहे, एक सिंगल डोमेन त्या गोष्टीचा पाहिजे. त्यानंतर टेबलमध्ये द व्हॅल्यू इन ॲटॉमिक डोमेन आर इंडिव्हिजिबल युनिट्स. ओके, इंडिव्हिजिबल युनिट्स. ज्यावेळेस अशा ॲटॉमिक डोमेनमध्ये त्या व्हॅल्यूज असतील ते काय पाहिजे, प्रत्येकी सेपरेट इंडिव्हिज्युअल युनिट्समध्ये त्या पाहिजे. बघा आता आपण एक एक्झाम्पल बघू. बघा कोर्स आहे प्रोग्रामिंग. ह्या एक्झाम्पलमधून तुम्हाला नक्की नॉर्मलायझेशन आणि फर्स्ट नॉर्मल फॉर्म पूर्ण लक्षात येईल. बघा कोर्स आहे, सपोज प्रोग्रामिंगचा कोर्स आहे आणि वेबचा एक कोर्स आहे. वेब म्हणजे वेब डिझायनिंगचा. आता बघा प्रोग्रामिंगमध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेजेस येतात, जावा असेल, C++ असेल. कंटेंट काय त्याचे जावा आणि C++. पण वेबमध्ये काय येतं, HTML, PHP आणि ASP ह्या लँग्वेजेस येतात. बघा आता आपण डेफिनेशन बघितली नॉर्मल फॉर्मची. आपण काय करायचं, आपल्याला रिअरेंज करायचं टेबलला ऑर्गनाईज करायचं. कशामध्ये, त्यामध्ये काय झालं पाहिजे, रिडंडन्सी आणि डिपेंडन्सी रिमूव्ह झाली पाहिजे. बघा वी रिअरेंज द रिअरेंज द टेबल ॲज बिलो टू कन्वर्ट इट टू फर्स्ट नॉर्मल फॉर्म. बघा आता ह्या गोष्टीला आपण आता बघा ह्या गोष्टीला कन्वर्ट केलं फर्स्ट नॉर्मल फॉर्ममध्ये या टेबलमध्ये. पण काय झालं बघा, इथं प्रोग्रामिंग आहे त्याच्या 2 व्हॅल्यूज आहेत, वेब आहे त्याच्या 3 व्हॅल्यूज आहेत. आणि टेबलमध्ये आपण असं करतो का नाही, टेबलमध्ये आपल्याला काय पाहिजे, एकच व्हॅल्यू पाहिजे. मग आता हा टेबल मी कन्वर्ट केला. बघा कसा केला, प्रोग्रामिंग जावा, प्रोग्रामिंग CSS, वेब HTML, वेब PHP, वेब ASP. ठीक आहे, मग अशा फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं. बघा आता काय झालं, इच ॲट्रिब्यूट मस्ट कंटेन ओनली अ सिंगल व्हॅल्यू फ्रॉम इट्स प्रीडिफाईन्ड डोमेन. ओके, बघा आता याचं जे काय डोमेन आहे प्रोग्रामिंग, त्याला एकच व्हॅल्यू गेली. पुन्हा आपण प्रोग्रामिंग घेतलं त्याला एक व्हॅल्यू गेली. म्हणजे अशाने काय होईल, आपल्याला ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू अपडेट करायची आहे किंवा डिलीट करायची आहे त्यावेळेस आपल्याला हे इझी जाईल. बघा आता असा जर टेबल असला, मी सपोज मला एखादी व्हॅल्यू अपडेट करायची, प्रोग्रामिंगची जावाची मला काहीतरी C करायची आहे, पण इथं जर 2 व्हॅल्यू आहेत, मग ते अपडेशन पॉसिबल आहे का, नाही. पण इथं बघा ह्या टेबलमध्ये जर मी अपडेट करायला गेलो, सपोज मी एखादी क्वेरी लिहिली, अपडेट व्हॅल्यू वेअर कोर्स इज इक्वल किंवा प्रोग्रामिंग कोर्स इज इक्वल टू जावा. मग जावाची व्हॅल्यू काय होऊ शकते, C करू शकतो. पण असं एक व्हॅल्यू असेल त्यावेळेस, किंवा डिलीट जर करायचं असेल मग मी सांगू शकतो वेअर प्रोग्राम इज इक्वल टू जावा डिलीट देअर. मग अशा वेळेस जावाची व्हॅल्यू डिलीट होऊ शकते. अशा पद्धतीने आपण काय करतो, कन्वर्ट करतो. हा झाला तुमचा फर्स्ट नॉर्मल फॉर्म. म्हणजे तुम्हाला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, एखादं जर डोमेन असेल त्याचे मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर त्याला आपल्याला काय करायचं, फर्स्ट नॉर्मल फॉर्ममध्ये सेपरेट करायचं आहे. ठीक आहे, ॲटॉमिक व्हॅल्यू म्हणजे एका डोमेनला एकच व्हॅल्यू पाहिजे, फर्स्ट नॉर्मल फॉर्म. त्यानंतर याचा जो सेकंड टाईप आहे तो आहे सेकंड नॉर्मल फॉर्म. बघा सेकंड नॉर्मल फॉर्मच्या आधी बघूया आपण. बिफोर वी लर्न अबाउट द सेकंड नॉर्मल फॉर्म वी नीड टू अंडरस्टँड द फॉलोइंग प्रायमरी ॲट्रिब्यूट अँड नॉन प्राईम ॲट्रिब्यूट. बघा प्रायमरी ॲट्रिब्यूट म्हणजे काय आणि नॉन प्रायमरी ॲट्रिब्यूट म्हणजे काय ते आपल्याला आधी सेकंड नॉर्मल फॉर्म माहिती करून घेण्याची ती माहिती पाहिजे. बघूया आपण प्रायमरी ॲट्रिब्यूट काय आहे. अन ॲट्रिब्यूट विच इज अ पार्ट ऑफ द कॅन्डिडेट की इज नोन ॲज अ प्रायमरी ॲट्रिब्यूट. बघा आपण कॅन्डिडेट की मागच्या लेक्चरला बघितलं होतं. द प्रायमरी ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तो जो असा ॲट्रिब्यूट जो कॅन्डिडेट कीचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो प्रायमरी ॲट्रिब्यूट. आणि नॉन प्राईम ॲट्रिब्यूट म्हणजे काय बघूया, ॲन ॲट्रिब्यूट विच इज नॉट अ पार्ट ऑफ द प्रायमरी की इज सेड टू बी द नॉन प्राईम ॲट्रिब्यूट. बघा पहिला काय पाहिजे, कॅन्डिडेट कीचा पार्ट पाहिजे आणि सेकंड काय पाहिजे, प्रायमरी कीचा पार्ट नाही पाहिजे. प्रायमरी की ज्याला आपण म्हणतो की आपण ज्याच्या व्हॅल्यू युनिक आहेत, म्हणजे थोडक्यात काय, नॉन प्राईम म्हणजे ज्याच्या व्हॅल्यू युनिक नाही आहेत असा. ठीक आहे, मग असे आता ह्या 2 गोष्टी झाल्यात. आता बघा आपण नॉन प्राईम आणि प्राईम ॲट्रिब्यूट बघितलं आहे. ठीक आहे, आणि प्राईम ॲट्रिब्यूट काय की ज्याच्या व्हॅल्यू युनिक आहेत अशा 2 याचं कॉम्बिनेशन. म्हणजे थोडक्यात काय, प्राईम ॲट्रिब्यूट म्हणजे काय की 2 ॲट्रिब्यूट ज्याच्या व्हॅल्यू युनिक आहेत, आणि नॉन प्राईम ॲट्रिब्यूट म्हणजे काय, ज्याच्या व्हॅल्यू युनिक नाही आहेत असं. ठीक आहे, आता बघा हे एक एक्झाम्पल बघा. एक आपण स्टुडंट प्रोजेक्ट नावाचा टेबल घेतला मी. त्यामध्ये काय काय घेतलं बघा, स्टुडंट ID घेतला, प्रोजेक्ट ID घेतला, स्टुडंट नेम घेतला आणि प्रोजेक्ट नेम घेतला. ठीक आहे,
एक्झाम्पलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक फॉर्म नॉर्मल फॉर्म लक्षात येईल. बघा आता स्टुडंट आय डी, प्रोजेक्ट आय डी, स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट नेम ह्या 4 गोष्टी घेतलेल्या आहे. बघा यामध्ये बघा स्टुडंट प्रोजेक्ट रिलेशन दॅट द प्रायमरी की ॲट्रिब्यूट्स आर स्टुडंट आय डी अँड प्रोजेक्ट आय डी. म्हणजे काय इथं काय सांगता येईल, हा जो स्टुडंट प्रोजेक्ट हा जो टेबल घेतला आपण, यामध्ये स्टुडंट आय डी आणि प्रोजेक्ट आय डी या काय आहेत, प्राईम की ॲट्रिब्यूट्स आहेत. ठीक आहे, या काय आहेत प्राईम की. आता प्राईम की म्हणजे काय, याच्या व्हॅल्यूज काय असणार आहे, युनिक असणार आहे. स्टुडंटचा आय डी युनिक असणार आहे आणि प्रोजेक्टचा आय डी पण युनिक असणार आहे. म्हणजे बघा स्टुडंटचा आय डी म्हणजे थोडक्यात रोल नंबर कन्सिडर करा तुम्ही, 1 2 3 4 अशा पद्धतीने रोल नंबर असणार स्टुडंटचा. त्यानंतर प्रोजेक्टचा आय डी बघा, एका प्रोजेक्टला एकच आय डी आपण असाइन करतो. वेगवेगळे आय डी म्हणजे 2 प्रोजेक्टला सेम आय डी असू शकत नाही, मग तो पण युनिक असणार आहे. स्टुडंटचं नेम सेम असू शकतं, प्रोजेक्टचं नेम सेम येऊ शकतं इन केस. ओके, मग आता बघा इथं प्रायमरी ॲट्रिब्यूट्स कोणते झाले, स्टुडंट आय डी आणि प्रोजेक्ट आय डी. त्यानंतर नॉन प्राईम ॲट्रिब्यूट किंवा नॉन की ॲट्रिब्यूट कोणते आहे, स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट नेम. याच्या व्हॅल्यू आता बघा इथं काय, विच इज नॉट अ पार्ट ऑफ प्राईम की, प्राईम कीच्या नाहीत म्हणजे याच्या व्हॅल्यू युनिक नाही आहेत. बरोबर. त्यानंतर आता बघा नेक्स्ट लाईन काय सांगते, बट वी फाइंड दॅट स्टुडंट नेम कॅन बी आयडेंटिफाय स्टुडंट आय डी अँड प्रोजेक्ट नेम कॅन बी आयडेंटिफाय द प्रोजेक्ट आय डी इंडिपेंडेंटली. बघा आता ही गोष्ट बघा, आपण स्टुडंटचं नेमच्या ऐवजी स्टुडंट आय डी पण वापरू शकतो आणि प्रोजेक्ट नेमच्या ऐवजी प्रोजेक्ट आय डी पण वापरू शकतो. आता बघा सपोज आपण एक्झाम्पल घेतलं 5. आता ह्या टेबलमध्ये जरा डाटा असतं बघा. सपोज आता इथं 5 किंवा 3 स्टुडंटच्या घ्या, 1 2 3 प्रोजेक्ट आय डी सपोज 101 102 103 असं असेल आणि स्टुडंट नेम इथं काहीतरी वेगवेगळे असतील. सपोज अमोल, अनिल आणि काहीतरी अमोल, अनिल आणि ऐश्वर्या अशी 3 नावं घेऊ आपण. आणि तर प्रोजेक्टचं नेम काहीतरी वेगवेगळे असतील. सपोज कॅल्क्युलेटर, ईमेल, व्हॉट्सअप. ठीक आहे. आता बघा ज्या वेळेस असे 3 नावं दिलेत, मग इथं मी स्टुडंट आय डी आणि प्रोजेक्ट आय डी, आता ह्या स्टुडंटला कोणता प्रोजेक्ट आय डी आहे, सपोज 101. मग मी समजू शकतो मला की 1 नंबरच्या रोल नंबरला हा 101 नावाचा 101चा प्रोजेक्ट असाइन आहे. ठीक आहे. मग ह्या स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट नेम ह्या 2 गोष्टी ऐवजी आपण ह्या पण वापरू शकतो. म्हणजेच काय तर स्टुडंट आय डी आपण स्टुडंट नेम आपण स्टुडंट आयडेंटिफाय करू शकतो आणि प्रोजेक्ट नेम प्रोजेक्ट आय डीने आपण आयडेंटिफाय करू शकतो. बघा नेक्स्ट लाईन, दिस इज कॉल्ड ॲज अ पार्शल डिपेंडन्सीज विच इज नॉट अलाउड इन द सेकंड नॉर्मल फॉर्म. बघा आता हेच बघायचं होतं आपल्याला की इथं काय झालं आहे, स्टुडंट नेम स्टुडंट आय डीवरती डिपेंड आहे आणि प्रोजेक्ट नेम हे प्रोजेक्ट आय डीवरती डिपेंड आहे आणि मग ह्या सर्व 4ही गोष्टी एकमेकावरती डिपेंड आहेत. मग हे काय आहेत डिपेंडन्सी. आता बघा आपण नॉर्मल फॉर्ममध्ये बघितलं होतं, आपल्याला काय करायचं आहे, डिपेंडन्सी त्याच्या रिमूव्ह करायच्या आहेत. मग आता ह्या काय आहेत, पार्शली एकावरती डिपेंड आहे. आता आपल्याला ही डिपेंडन्सी रिमूव्ह करायची. मग आता आपण कसं त्याला रिमूव्ह करणार बघा, आपण काय केलं, स्टुडंट आय डी स्टुडंट नेम. ठीक आहे, स्टुडंटचा आय डी घेतला, स्टुडंटचा नेम घेतला आणि प्रोजेक्टचा आय डी घेतला. म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल स्टुडंट आय डी आहे आपल्याकडं, त्या विद्यार्थ्याचं स्टुडंटचं नाव पण आहे आणि त्याला कोणता प्रोजेक्ट असाइन आहे त्या प्रोजेक्टचं आय डी पण आपल्याकडं आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळू शकतं की ह्या स्टुडंटला हा प्रोजेक्ट असाइन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट याला आता प्रोजेक्टचं नाव बाकी राहिलं. मग एक नवीन टेबल केला, 2 टेबल केले आपण आणि दुसऱ्या टेबलला काय केलं, प्रोजेक्ट आय डी आणि प्रोजेक्ट नेम ही गोष्ट काय केली, वेगळी केली या टेबलमधून. बघा आता काय केलं, आपल्याकडे एकच टेबल होता ज्यामध्ये स्टुडंट आय डी, प्रोजेक्ट आय डी, स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट नेम असं सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्या सर्व गोष्टी एकमेकावरती काय होत्या, डिपेंड होत्या. मग आता आपण काय केलं, आपल्याला हे हँडल करण्यासाठी सोपं जावं, यामधल्या डिपेंडन्सीज रिमूव्ह व्हाव्यात म्हणून आपण काय केलं, त्याला 2 टेबलमध्ये कन्वर्ट केलं. एक घेतला स्टुडंट, एका टेबलला नाव दिलं स्टुडंट, दुसऱ्याला दिलं प्रोजेक्ट, त्यामध्ये घेतलं स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट आणि सेकंड टेबलला दिलं प्रोजेक्ट आय डी आणि प्रोजेक्ट नेम. बघा अशा पद्धतीने काय झालं, आता यामधल्या डिपेंडन्सीज आपण कमी केल्या. हा झाला सेकंड नॉर्मल फॉर्म. आता आपल्याला बघायचं आहे थर्ड नॉर्मल फॉर्म. मग आता थर्ड नॉर्मल फॉर्म, बघा थर्ड नॉर्मल फॉर्म, फॉर अ रिलेशन टू बी थर्ड नॉर्मल फॉर्म इट मस्ट बी इन सेकंड नॉर्मल फॉर्म
अँड द फॉलोइंग मस्ट सॅटिस्फाय. ओके, बघा ज्यावेळेस आपण थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आधी तो काय पाहिजे, सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये पाहिजे आणि त्यानंतर हे दोन गोष्टी पण त्यामध्ये आपल्याला अवेलेबल किंवा या दोन गोष्टींमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. बघा काय काय दोन गोष्टी आहेत. नो नॉन प्राईम ॲट्रिब्यूट इज ट्रान्झिटिव्हली डिपेंड ऑन प्राईम की ॲट्रिब्यूट्स. म्हणजे प्राईम की ॲट्रिब्यूटवरती कोणताही ॲट्रिब्यूट नॉन प्राईम ॲट्रिब्यूट डिपेंड नाही पाहिजे. फॉर एनी नॉन ट्रायव्हल फंक्शन डिपेंडन्सीज एक्स टू द ए देन आयदर एक्स इज अ सुपर की और ए इज अ प्राईम ॲट्रिब्यूट. बघा म्हणजे काय की अशा डिपेंडन्सीज यामध्ये एक्स सुपर की एक्सवरती फक्त एकच गोष्ट डिपेंड पाहिजे. म्हणजे अशा दोन गोष्टी किंवा दोन गोष्टी एकामेकावरती डिपेंड नाही पाहिजे असं आपल्याला हे जर असेल तर ते रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर म्हणतात थर्ड नॉर्मल फॉर्म. याचं एक एक्झाम्पल बघू आपण म्हणजे लक्षात येईल. बघा तुमच्या आता इथं आपल्याकडे एक टेबल आहे स्टुडंट डिटेल्स नावाचं. त्यामध्ये काय काय आहे बघा, स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, सिटी आणि तिचं झिप म्हणजेच आपले एक आपण त्याला पिन कोड म्हणतो. ठीक आहे, झिप कोड आहे. ठीक आहे, बघा आता आता हा झिप कोड सिटी ही म्हणजे झिप कोड कशावरती डिपेंड आहे, सिटीवरती. जे सिटी असेल तिचा तो झिप कोड असेल आणि इकडे स्टुडंट आय डी आणि स्टुडंट नेम आहे आपल्याकडे. बघा आता याचं डिस्क्रिप्शन बघा आपण. वी फाइंड that in above student details student ID is the key and only prime key attribute. ओके, बघा या लाईनमध्ये आपल्याला काय कळतंय की स्टुडंट आय डी काय आहे, एक प्राईम की म्हणू आपण याला, प्राईम की ॲट्रिब्यूट आहे. का बरं, कारण की स्टुडंट आय डी युनिक असणार आहे, स्टुडंट नेम पण युनिक असू शकत नाही आणि सिटी पण एका भरपूर विद्यार्थ्यांची एक असू शकते, झिप कोड पण त्यामुळे काय होणार आहे मल्टिपल स्टुडंटचा एकच येणार आहे. त्यानंतर सेकंड लाईन काय आहे, वी फाइंड दॅट सिटी कॅन बी आयडेंटिफाईड बाय स्टुडंट आय डी ॲज वेल ॲज झिप इटसेल्फ. बघा आता जर सिटी आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे तर काय करावं लागेल आपल्याला की कोणत्या स्टुडंटची कोणती सिटी आहे असं आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि सेकंड झिप कोडवरतून पण आपण सिटी आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर नायदर झिप इज अ सुपर की और नॉर इज अ सिटी इज अ प्राईम की ॲट्रिब्यूट. बघा आता झिप किंवा सिटी हे दोन्ही पण प्राईम ॲट्रिब्यूट किंवा प्रायमरी कीज आपण याला म्हणू शकत नाही, कारण की मल्टिपल स्टुडंटचा त्या काय व्हॅल्यू काय होणार आहे, रिपीट येणार आहेत. ते आपण युनिक व्हॅल्यू नसणार आहेत या दोन्ही पण. ठीक आहे, म्हणजेच काय स्टुडंट आय डी, झिप आणि सिटी ह्या तीन गोष्टी एकमेकावरती डिपेंड आहे. बघा स्टुडंट आय डी म्हणजे स्टुडंट, थोडक्यात स्टुडंटची सिटी आणि सिटीवरतून झिप कोड अशा तीन गोष्टी एकमेकावरती डिपेंडंट आहेत. आता आपल्याला हे सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये याला सर्व या तिन्ही ज्या गोष्टी एकमेकावरती डिपेंड येत आहेत याला काय करायचं आपल्याला रिमूव्ह करायचं. मग आपण काय करतो त्याला थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा स्टुडंट डिटेल्स नावाचं एक सब्जेक्ट टेबल बनवला. त्यामध्ये काय केलं, स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम आणि त्याचा फक्त झिप कोड घेतला. ठीक आहे, त्यानंतर दुसरा बनवला झिप कोड आणि झिप कोड्स नावाचा टेबल बनवला आणि त्याला दिले सिटी, झिप आणि सिटी. मग आता असा टेबल बघा आता स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम आणि झिप. मग स्टुडंट आय डी घेतला, स्टुडंट नेम घेतलं आणि फक्त त्याचा कोड दिला. ठीक आहे, हा कोणत्या एरियाला बिलॉंग्स करतो, झिप कोड. आणि दुसरा एक टेबल बनवला झिप आणि सिटी. मग जो काय कोड असेल त्याला ती सिटी इथं अलोकेट असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुमचे तीन नॉर्मल फॉर्म होते. पहिलं नॉर्मलायझेशन आणि त्याचे तीन नॉर्मल फॉर्म 1F, 2F आणि थर्ड NF. ओके, जर यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच विचारा. थँक्यू.